27 असे या ठिकाणी या प्री पोलची आकडेवारी समोर येताना दिसते। पुन्हा एकदा आपण सांगूयात, थोड्यापूर्वी जी आकडेवारी आपण बघितलेली होती गुजरात पर्यंतची ती साधारण 350च्या पुढे दिसत होती, पण आता जर आपण बघितलं तर महाराष्ट्राची प्री पोलची आकडेवारी समोर आल्यानंतर एनडीएला देशात 411 जागा मिळू शकतात। भाजपने जो 400 पारचा नारा दिलेला होता, अबकी बार 400 पारचा नारा किमान प्री पोल सर्वे मध्ये तरी स्पष्ट दिसतो आहे। एनडीए सहजपणे, अगदी सहजपणे मित्र पक्षांच्या सोबत ती 411 पर्यंत जाताना दिसते। दुसरीकडे इंडिया आघाडी 105 जागांवरती समाधान मानावं लागलंय आणि इतर जे असणार आहेत ते 27 पर्यंत असणार आहेत। केशव उपाध्यायांसाठी भाजपासाठी ही आनंदाची गोष्ट जरी असली तरीही त्यांना एक महत्त्वाची सांगायचं आहे, केशवराव या 411 मध्ये बीजेपीचे एकट्याच्या जागा या 350 पर्यंत आहेत। असू दे ना, मला आक्षेपच नाही त्याबद्दल। एनडीए म्हणून आम्ही लढतो, त्यामुळे त्या किती जागा आहेत तुमच्या प्रीपोल मधला हा त्या असतील ते असतील। मुळामध्ये एक सगळ्यात मला महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे की जो महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही ते धरलं आणि देशभर आम्ही तो गृहीत धरला आहे की भारतीय जनता पार्टीची लढाई शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरे गट किंवा अन्य राहुल गांधीच्या सोबत नाही। भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे की भारतीय जनता पार्टीला प्रत्येक ठिकाणी 51% मतं मिळवायची आणि त्यामुळे 51%ची आम्ही म्हणतो की आमची 51%ची लढाई आहे। त्यामुळे इंडिया आघाडीच्या नावाखाली 5, 25, 27, 37, 40 जी काही लोक एकत्र यायची आहेत ती त्यांनी एकत्र यावी। पण मुळातच भारतीय जनता पार्टीने जर 51%ची आकडेवारी पार केली तर मग समोर किती जण एकत्र आले तरी फरक पडत नाही। गेले 2-2.5 वर्षापासून या पद्धतीचं नियोजन, या पद्धतीचं बूथ रचना, या पद्धतीचं कार्यकर्त्यांची मेहनत आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांमध्ये असलेली विश्वासार्हता, लोकप्रियता, मग यंदा ही आकडेवारी वाढेल असं वाटतं आपल्याला, टक्केवारी वाढेल। त्यामुळे म्हणून तर म्हणतो 51%ची लढाई जेव्हा आम्ही करतोय ती आम्हाला समोर किती जण आहेत ह्याचा विचार न करतोय आणि त्याचे परिणाम जे तुमच्या प्रीपोलमध्ये येत आहेत 411 तुम्ही दाखवताय। आतापर्यंत जे गेल्या काही दिवसांमध्ये वेगळ्या चॅनलचे सर्वे आले ते सर्वे हेच सांगतायत की भारतीय जनता पार्टी जो 400 पारचा नारा आम्ही देतोय तो नारा आम्ही यशस्वीपणे पार करू, हा विश्वास त्यातनं येतोय, या मेहनतीतनं येतोय। नुसत्या टीव्हीवरच्या गप्पा किंवा फेसबुक किंवा सोशल मीडियावरच्या मोदी विरोधातल्या टीका यांनी हाकडे येत नसतो। जमिनीवरची मेहनत आणि मोदींची लोकप्रियता या दोन गोष्टी। 51% विशाल एकच मिनिट, 51%चा आकडा हा गेल्या 2 वर्षात राज्यात जे काही समीकरण बदललं त्याच्यावरनं धडा घेतलाय, म्हणजे सगळे एकत्र जरी आले तरी आपण 51%वरती राहू। नाही, आम्ही असंही गेले महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही गेले वर्षभर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्ण 48 लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि त्याच्यामध्ये एक ही कन्सेप्ट राबवली की 51% प्रत्येक बूथवरती 51% मतं मिळवायची। हे आव्हान आम्ही चॅलेंज कार्यकर्त्यांनी स्वीकारलंय आणि त्यातून मग महाराष्ट्रात देवेंद्रजींनी ज्या पद्धतीचे विकासाचे अनेक प्रकल्प राबवले यशस्वीपणे, शिंदेजी आहेत, अजित पवार आहेत, या सगळ्यांची एक यशस्वी टीम महाराष्ट्रात दिसतेय ज्याचे परिणाम 51% मतं। तुमचा रिझल्ट आता टीव्हीवरती दिसतोय, कारण की तुम्ही जे टार्गेट ठेवलं 51%चं त्यातनं तुम्हाला किती वोट शेअर मिळते ते आपण बघतोय। एनडीए 48%, इंडिया आघाडी 32% आणि इतर जे म्हणजे 20% टक्केवारी जी आहे मतांची ती इतरांच्या बाजूने गेलेली। पुन्हा एकदा सांगतोय, एनडीएच्या बाजूने 48%, इंडिया आघाडीच्या बाजूने 32%। आमचा प्री पोल सर्वे जो समोर आलेला आहे, जो 411चा आकडा आम्ही सांगतो एनडीएच्या बाजूने, त्यामध्ये एनडीएला जर वोट शेअर आपण लक्षात घेतला तर तो 48% इतका आहे आणि इंडिया आघाडीच्या बाबतीत तो आहे 32% आणि इतरांच्या वाटेला गेलेला आहे तो 20%। मला असं वाटतं, मी मगापासून सांगतोय, म्हणजे मुळात एक लक्षात घ्या, म्हणजे फरक कधी फार पडू शकतो। आपण अनेक गेल्या 10 वर्षातले विविध राज्यांचे किंवा लोकसभेचे आपण निकाल बघितले तपासून, तर निकाल काय सांगतात? जर छोट्या राज्यांमध्ये बऱ्याच वेळा असं असतं की 2-4%चा 1-2% फरक असतो, तर काही इथे तुमचाच प्रीपोल आपण गृहीत धरला, प्रीपोल आहे तो, म्हणजे लोकांचा आत्ता तुम्ही घेतलेला अंदाज आहे, तो सुद्धा 16-18% फरक दाखवतोय। त्यामुळे या देशातलं स्पष्ट जनमानस काय आहे हे दाखवणारा हा प्रीपोल असं माझं मत आहे। आणि मी म्हणजे मला आजही आठवते की ज्यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते चर्चेतून उठून जायचे, मागच्या जे असे विरोध यायचे आणि ह्याच्या विरोधात जरी आला एखादा प्रीपोल तरी सुद्धा आम्ही त्याचा सन्मान करायचो। पण आज जो प्रीपोल तुमचा येतोय तो या देशाचा जनमानस स्पष्टपणे दाखवतोय। आम्ही जो प्रयत्न करतोय 51%ची लढाईसाठी जो प्रयत्न करतोय त्याच्या जवळपास जाणारा दाखवतोय। अजून प्रत्यक्ष निवडणुकीचं रणधुमाळी सुरू व्हायची आहे, म्हणजे अजून निवडणुका लोकसभा जाहीर व्हायच्या आहेत, त्याच्यानंतरनं प्रचार आहे, त्याच्यानंतर अनेक गोष्टी आहेत, पुन्हा कार्यकर्त्यांची मेहनत आहे, माननीय मोदींच्या सभा आहेत, याचा परिणाम
48%वरून 51% जायला आम्ही नक्की त्याचा प्रयत्न महेशराव, मला तुम्हाला विचारायचं थोडं, तुम्ही म्हणलात की तो स्पीड ब्रेकर जो आहे तुम्ही ट्रॅक्टरचा पुढचा म्हणताय तो विश्वासघाताचा स्पीड ब्रेकर आहे, पण मग मी असा त्या उलट प्रश्न विचारतो, जर ही आकडेवारी बाजूला ठेवली ती जनता कोणावरती विश्वास दाखवणार आहे? आणि जी आकडेवारी समोर येताना दिसते ती तुम्हाला पटते का? तुमची आकडेवारी काय? माझी आकडेवारी तुम्हाला सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये साधारण 35 सीटा महाविकास आघाडीच्या आसपास निघेल, हा माझा मी अंदाज सांगतो तुम्हाला. आता वाटाघाटी अंतिम टप्प्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची भूमिका आपल्याला माहिती आहे, पश्चिम महाराष्ट्रातलं समीकरण आपल्याला माहिती आहे, विदर्भातलं एक समीकरण जुळत चाललेलं आहे, कोकणामधलं समीकरण जुळत चाललेलं आहे, आणि त्याच्यामध्ये आता हे अंतिम टप्प्यामध्ये आमच्या सगळ्या वाटाघाटी झालेल्या आहेत. कधीही अगदी म्हणजे उद्या 2-4 दिवसातच आमची देखील यादी जाहीर होणार आणि महाराष्ट्रामध्ये एक सकारात्मक ताकद म्हणून महाविकास आघाडी उभारणार. आणि जसं आमचे केशवराव सांगत होते, आता अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जर पाहिलं तर त्यांना मिळणारी टक्केवारी फक्त 2% आहे. 2 आणि म्हणजे शिंदे साहेबांची अजितदादापेक्षा जास्ती आहे 1%नी, आणि अजितदादांची फक्त 2%. हे मीडियाचा अहवाल आहे, सर्वे केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचा काही फायदा भारतीय जनता पार्टीला होणार नाही. कदाचित पुढच्या आठवड्यापर्यंत अजितदादांचं चिन्ह देखील सुप्रीम कोर्ट घालून टाकेल, मग ह्यांनाच त्यांना एबी फॉर्म द्यावा लागेल, अशी परिस्थिती पण निर्माण होऊ शकते. आणि आज जर आपण पुण्यातलं चित्र पाहिलं तर आमचे काही माजी आमदार साहेबांना भेटायला गेले. जसा जसा निवडणुका येतील आमचे सगळे लोक परत येण्याच्या मार्गावर आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही एक चांगलं सशक्त लढा भारतीय जनता पार्टीला देऊ एवढा माझा विश्वास. म्हणजे गुरूंनी एक डाव अजून राखून ठेवलाय तर दादांच्या विरोधात राखून ठेवलेत. काय म्हणजे तो डाव तो हळूहळू स्पष्ट होतोय. तो आता येऊ तर द्या, वेळ तर येऊ द्या, जवळ पण परतीचा प्रवास नाही. आजच्या पुण्याच्या बैठकीमध्ये वसंत मोरे असतील, ते निलेश लंके असतील, त्यांनी त्यांच्या भावना हे तोंडातनं जरी व्यक्त केल्या असल्या तरी त्यांची बॉडी लँग्वेज फार काही बोलून गेली. त्या गोष्टीतनं एकंदरीतच महाराष्ट्रातल्या मतदारांवर, लोकांवर परिणाम होतो. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचं काय निरीक्षण आहे, त्यांनी थेट अजित पवारांच्या प्रश्न त्यांच्या पक्षकाराला विचारलं. तुम्ही जसं म्हणताय ना, काही गोष्टी, काही जागा तुम्ही राखून ठेवलेल्या आहेत. आपण त्याच 2 मुद्द्यांवरती येऊया. केशवराव, मला मुंबई ठाण्यावरती यायचंय, मात्र पुण्यातली जी आज चर्चेचा विषय झालेला आहे, पुण्यातनं मुरलीधर मोहोळांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. आता पुन्हा निलेश लंके भेटून गेलेले आहेत, त्याच्यानंतर मनसेतनं निघालेले पदाधिकारी पुन्हा भेटतायत, त्यामुळे वसंत मोरेंची एक चर्चा सुरू आहे. त्यामुळे जर या दोघांपैकी एक कोण हे महाविकास आघाडीच्या याच्यावरती जर उभे राहिले तर काही फरक पडेल का? असं आहे, मी मगाशी सांगितलं की मगाशी माझं वाक्य तुम्ही नीट ऐकलं नाही, की ऐकलं असेल तर पुन्हा आठवण करून देतो की आमची लढाई जी झाली होती ती 51% लढाई आहे, समोर कुणी असो. दुसरं असं आहे की मला फार गंमत वाटते बरं का, म्हणजे भारतीय जनता पार्टीने एखादा प्रवेश केला की तो मात्र काय काँग्रेसवाला अमुक आणि तमुक कसं बघा तुम्ही, स्वतःचं काही नाही. मात्र आता दस्तूर खुद्द काय अजून त्यांनी अधिकृत घोषणा केली नाही. मी तुम्हाला थांबवतो. विदर्भाची आकडेवारी समोर येताना दिसते, आपण त्याच्यावर पण बोलायला मला अपेक्षित आहे. आपण विदर्भाची आकडेवारी जाणून घेऊयात. विदर्भाच्या बाबतीत जे समोर येत आहे एनडीएचं चित्र, एनडीएला 9 जागा मिळण्याचा प्रीपोलच्या वतीने समोर येत आहे. इंडिया आघाडीला 1च जागा विदर्भात मिळू शकते आणि इतरमध्ये कोणीच नाही. त्यामुळे विदर्भातील हा जो काही मेगा ओपिनियन पोल आहे, ज्यामध्ये आपण कोकणाच्या दिशेने जायचं ठरवलं तर कोकणाच्या बाबतीत देखील जी आकडेवारी समोर येताना दिसते, कोकणात 3 जागा ज्या आहेत त्या 3च्या जागा इंडियाला मिळू शकतात. इंडिया आघाडीला एकही नाही आणि इतरमध्ये तर कुणी असण्याचा विषयच नाही. आणि मुंबईच्या बाबतीत, ज्यावरती खरं तर आता आपण चर्चेच्या दिशेने चाललोय, 10 जागा आहेत. मुंबईमधल्या 10 जागांपैकी 9 जागा इंडियाला मिळू शकतात. इंडिया आघाडीला फक्त केवळ 1, म्हणजे इंडिया म्हणजे यामध्ये मुंबई आणि उपनगर म्हणजे ठाणे या दोघांचाही समावेश आहे. बरोबर. आणि उत्तर महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलो तुषार, तर एनडीएला 6 पैकी 5 जागा मिळू शकतात आणि इंडिया आघाडीला 1. हे आकडे सगळ्यांदा स्क्रीनवरती दिसत आहेत. या ओपिनियन पोलमध्ये जे चित्र दिसतंय ते निश्चित भाजपाच्या बाजूनी आहे. पुढचं आपण पाहतो आहोत, विदर्भातला आपण ओपिनियन पोल पुन्हा एकदा पाहतो आहोत. एनडीएला 9 जागा, इंडिया आघाडीला 1 जागा. ही 1 जागा कुठली असेल याच्यावरती सध्या इथल्या चर्चा सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर पुढच्या आपल्याकडे स्क्रीनवरती दिसतंय आपल्याला पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा 11 पैकी 10 जागा एनडीएला मिळत आहेत आणि 1च जागा इंडिया आघाडीकडे असेल. ही जागा कोणती असू शकते ही पण आपण त्यांना विचारणार आहोत. चर्चा जी होते आहे की इतकं स्पष्ट बहुमत, इतका सगळा क्लीन स्वीप, म्हणजे एकीकडे प्रचंड विरोध होतोय, दुसरीकडे प्रचंड बहुमत मिळतं आहे.
मला केशव उपाध्याय तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. मुंबईतल्या ज्या जागा आहेत त्या मुंबई आणि ठाणा याच्यापैकी जवळपास 10 जागा ज्या आहेत त्या 10 जागा जर एनडीएला मिळतायत आणि एक जागा जातीये, तुमच्या मते ती एक जागा कोणती असू शकते? असं आहे, पहिली गोष्ट एक लक्षात घेतलं पाहिजे. मगाचा उल्लेख फक्त तुम्ही विदर्भ घेतलात आणि नंतर कोकणावर आलात, त्यामुळे महाराष्ट्रावरती एक गोष्ट सातत्याने म्हटली जाते की महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत आहे. या तुमच्या सर्वेचा अर्थ म्हणजे चांदा म्हणजे कोकण ते विदर्भ. हां, तर या सर्वेचा अर्थच तो असा आहे की चांद्यापासून बांद्यापर्यंत या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लहर दौडती आहे आणि त्याचं चित्र चांद्यापासून बांद्यापर्यंत भारतीय जनता पार्टी सर्वत्र जिंकते. हे त्याचं या सर्वेचं, महाराष्ट्रातल्या ओपिनियन पोलचं एक आपण कन्क्लुजन काढता येईल. दुसरं असं की कुठली एक जागा म्हणजे मला तर 100% म्हणजे विदर्भाने गेल्या वर्षी भरभरून जागा दिल्या. विदर्भ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईचा विशेषतः उल्लेख, मुंबईसह भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला गेले काही वर्ष होतोय. तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, अगदी ज्यावेळी गेल्या वेळी सुद्धा शिवसेना, उद्धव ठाकरे ज्यावेळी शिवसेनेबरोबर सोबत होते, कारण आता शिवसेना एकनाथ शिंदेची, तर उद्धव ठाकरे शिवसेनेसोबत होते तेव्हा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या जागा मुंबईमध्ये विधानसभेच्या शिवसेनेपेक्षा जास्त होत्या, उद्धव ठाकरे गटापेक्षा जास्त होत्या. हे लक्षात ठेवलं पाहिजे. एक दुसरं, महापालिकेला सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये फार अंतर नव्हतं, 2-3 जागांचं अंतर होतं. केशवराव, जी जागा म्हणजे आपण ओपिनियन पोल तुम्हाला बऱ्यापैकी मान्य आहे असं दिसतंय, मात्र जी एक जागा ओपिनियन पोल मध्ये जाताना दिसते ती जागा कोणती असेल असं तुम्हाला मुंबई ठाण्यातली? मुंबई ठाणे. मी तुम्हाला आता तेच सांगतोय की आता जो बेल्ट दिसतोय, जो पद्धतीचं चित्र आम्हाला दिसतंय, त्यामुळे या ह्याच्यामध्ये मुंबई ठाणे असो किंवा विदर्भ असो, या बेल्टमध्ये आम्ही जागा गमवताना आम्हाला दिसतच नाहीये. म्हणजे आपण नावानिशी प्रत्येक लोकसभेचा आपण विचार करू. मुंबईतल्या 6 लोकसभा आहेत, ठाण्यातले 3 लोकसभा आहेत, पालघर अशा मिळून तुमच्या 10 जागा तुमच्या होत आहेत. या याच्यामध्ये मला वाटत नाही की कोकणातल्या 3 जागा तर तुम्ही भारतीय जनता पार्टीला ऑलरेडी त्या एनडीला दिलेल्या आहेत. त्यामुळे या बेल्टमधली कुठलीही जागा अगदी आपण लोकसभा निहाय जरी चर्चा करायला ठरवलं तरी भारतीय जनता पार्टी गमावताना दिसत नाही, कारण खाली भारतीय जनता पार्टीची ताकद आहे या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे ठीक आहे, तुमचा सर्वे आहे, पण आमचा विश्वास आहे आमच्या सर्वेत की या सगळ्या जागा आम्ही जिंकतो. आपण असं करूया, आपण मुंबईपासून सुरुवात करू. मुंबईच्या 10 जागा तुमचा अंदाज? मी ठाण्यापासून सुरुवात करतो. भिवंडीच्या जागेमध्ये ह्यांचे केंद्रीय मंत्री आहेत, ती जागा ह्यांच्या नेगेटिव्ह लिस्टमध्ये ह्यांना पण माहिती आहे. तिकडे रिप्लेसमेंट मध्ये उमेदवार नाही म्हणून कालच्या पहिल्या यादीमध्ये कपिल पाटलांना ती जागा देण्यात आली. कपिल पाटलाच्या विरोधामध्ये 3 तालुके आहेत, त्यांचा स्वतःचा भिवंडी ग्रामीण मतदारसंघ त्यांच्या विरोधात आहे, मुरबाड त्यांच्या विरोधात आहे, कल्याण पश्चिम त्यांच्या विरोधात आहे आणि शहापूर देखील विरोधात आहे. परंतु त्यांच्याकडे रिप्लेसमेंट कॅन्डिडेट नाही. जर त्यांच्याकडे रिप्लेसमेंट कॅन्डिडेट असता भारतीय जनता पार्टीकडे, त्यांनी पहिल्या झटक्यात त्यांना रिप्लेस केलं असतं. कल्याणची जागा, जिकडे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत, त्यांना हेच निवडून देण्याची इच्छुक नाही. म्हणजे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथची भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबांच्या विरोधात उघडपणे काम करते. कल्याण पूर्वेमध्ये पोलीस स्टेशनमध्ये काय घडलंय अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. ठाण्याची जागा सांगतो, ठाण्याच्या जागेमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला येतो. त्या ठिकाणी राजन विचारे खासदार आहेत. जरी मुख्यमंत्र्यांचा विधानसभेचा मतदारसंघ असला तरी ती जागा शिवसेना राखेल. स्वतःच्या कर्तृत्व त्या ठिकाणी पालघरमध्ये कोणाचं नाही. त्याही वेळेला शिवसेनेला ती जागा मिळाली, त्याच्यातनं ते निवडून आले. तिकडे संघर्षाची परिस्थिती आहे. मुंबईच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगेन, आमच्या राष्ट्रवादीची त्या ठिकाणी प्रयत्न आहे की आमची एक जागा आम्हाला त्या ठिकाणी मिळावी आणि ते राखण्याचा आम्ही प्रयत्न करू. 10 पैकी मुंबई, 10 पैकी मी तुम्हाला सांगते, ह्या ठाणे जिल्ह्याच्या 3 जागा एनडीएला पूर्णपणे धोक्यातच दिसत आहेत. तुम्ही कल्याण सांगितलं, मी भिवंडी सांगितलं, मी ठाणे शहर सांगितलं, मी पालघर पण सांगितलं. तुम्ही सांगा तुमचा अंदाज. मी सांगितलं ना 4 सांगितलं ना, मी ठाण्याचे 4 सांगितल्या, ठाण्यामधल्या 4 सांगितल्या. भारतीय जनता पार्टीला मिळत नाही हे मी आधी सांगितलं. मुंबईच्या मुंबईमध्ये देखील तीच संघर्षमय परिस्थिती होणार. मुंबईच्या एकंदरीत अंतःकरणामध्ये शिवसेने, उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंची फार मोठी पकड आहे. तिकडे काँग्रेस पक्षाची पकड आहे. जुन्या काळामध्ये जरी महानगरपालिका शिवसेनेकडे असायची तर 6 खासदार काँग्रेस पक्षाचे होते, हे केशवराव विसरू शकत नाही. त्याच्यामुळे निश्चितपणे तिकडे देखील काटेकी टक्कर होणार. तुम्ही बोलत असताना केशवराव मिश्किलपणे हसत होते. त्या हास्याचं मागचं कारण आणि उत्तर जाणून घ्या. मला हसूच येत होतं आणि मला कौतुक वाटलं की महेशराव ज्या आत्मविश्वासाने सांगत होते त्याचं मला खरंच कौतुक वाटलं. आणि आत्मविश्वास असा असला पाहिजे. म्हणजे काही हातात सगळंच गमावण्यासारखं काहीच नाही आहे, तरी सुद्धा 4 जागा इंडिया आघाडी जिंकते असं म्हणणं
हे म्हणजे प्रचंड आत्मविश्वासाचं लक्षण आहे. त्यामुळे महेश चव्हाणांबद्दल मी खरं कौतुक करतो त्यांचं. अहो कशाच्या आधारावरती जिंकतील हो? म्हणजे असं आहे की कल्याण जगामध्ये मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव लढतात ते पराभूत होतील. त्या ठिकाणी असं आहे की मुळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे लोकच त्यांना पाडतील हे त्यांचं पुढचं विधान. हे तर आता ऐकून घ्या ना. असं आहे की मुळामध्ये नेते नाराज आहेत ना केशव. ऐकून घ्या ना. मुळात असं आहे की या क्षणाला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा मतदार यांच्यामधल्या कन्सेप्ट क्लिअर आहेत की या देशाचं नेतृत्व, या देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक मतदार हा कटिबद्ध असतो. आणि त्याच्यामुळे या अशा कुणी किती स्वप्न बघितली की जणू का भारतीय जनता पार्टीचे लोकच जोन पाडतील, पराभूत करतील, हे शक्य नाही. या ठिकाणी कल्याण असो, भिवंडी असो, पालघर असो. पालघरला तर गेल्या शिवसेना उद्धव ठाकरेंना उमेदवारच नव्हता, तो आम्हीच आमचा उमेदवार त्यांच्याकडे दिला होता. ज्यांच्याकडे उमेदवार मिळण्याची वानवा आहे, या मला माझं म्हणणं यांच्याकडे उमेदवार सांगा. चला या 4 लोकसभा जे आत्ता ते बोलत होते, 4 लोकसभामध्ये काय उमेदवार आहे? दुसरं काँग्रेस कधी काळी 6 लोकसभा जिंकल्या होत्या, आता अलीकडची नाही आहे ही गोष्ट. त्यामुळे काँग्रेस मुळामध्ये काँग्रेसची मुंबईतली परिस्थिती काय आहे ती परिस्थिती मिलिंद देवरानी यांनी आता मिलिंद देवरानी सांगितली पक्षातून येताना. त्यामुळे मुंबईतली काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट आहे. कशाच्या आधारावरती? रात्रायला उद्धव ठाकरे यांच्या विषयाचा गटाचा काय परिणाम? तर मुळामध्ये शेवटी असं की संघटनेसाठी खाली कार्यकर्ते, आमदार कार्यकर्ते असावे लागतात. आज त्यांच्याकडे तीच वानवा आहे पूर्णपणे. तर आणि बरं त्याच्याही पुढे जाऊन समजा असं गृहीत धरलं ज्यावेळी अखंड शिवसेना उद्धव ठाकरेंची होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा वर्चस्व होता. आता तर तेही नाही आहे त्यांच्याकडे. त्यामुळे हे समजून म्हणजे बोलायला हरकत नाही. 4 उमेदवारांपासून उमेदवार या इंडिया आघाडीला उमेदवार मिळण्याची वानवा आहे, तिथं हे जिंकण्याच्या गप्पा मारतायत. म्हणून मला त्यांचं कौतुक करायचं वाटलं. केशवराव मला एक पुढला प्रश्न घ्यायचा आहे. पालघरच्या संदर्भात ते म्हणाले की त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार शिवसेनेला दिला असं म्हणाला ना आपण, परंतु तो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आणला कुठनं? तो काँग्रेसचा मंत्री होता. 2014च्या आधीच्या आमच्या सरकारमध्ये पालघरचा तुमचा खासदार आमच्या काँग्रेसचा मंत्री होता. हे कसं विसरता? त्याच्यामुळे तुमचा तो उमेदवार नव्हता, तो मूळ काँग्रेसचा होता. आता तुम्ही नवीन तिकडे निर्माण केलाय की नाही याचा तुम्ही तपास घ्या. मुंबईतल्या काही जागांबद्दल केशवराव आपण बोललात. मला उत्तर मध्य मुंबईच्या जागेकडे यायचंय. आतापर्यंतच्या दुसऱ्या यादीमध्ये आपण 5 महिला उमेदवारांच्या संदर्भातली यादी जी ती जाहीर केली, पण अजूनही उत्तर मध्य मुंबईतला उमेदवार हा निश्चित होईना. पूनम महाजन यांच्याबद्दलची साशंकता अशी आहे की 2014च्या निवडणुकीत मतदारांची जी टक्केवारी होती मतदानाची ती 2019 मध्ये घसरली आणि पुन्हा परफॉर्मन्सचा मुद्दा. मग तिथे अजूनही उमेदवार का निश्चित होत नाहीये? असं प्रत्येक नाही असं की तुमचं मत आहे की उमेदवार निश्चित नाही आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचं एक आकलन असतं की कुठले उमेदवार कधी जाहीर करायचे. त्यामुळे स्ट्रॅटेजीचा भाग असतो, बाकीच्या काही गोष्टी असतात आणि टप्प्याटप्प्याने उमेदवार जाहीर करायची. भारतीय जनता पार्टीने तुम्ही ती टीका केलीत. पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने 195 जागा जाहीर केल्या, त्याही महाराष्ट्रातली एक पण जागा नाही. असं कसं काय? असा प्रश्न माध्यमाने तुम्ही म्हणजे माध्यमाने विचारला किंवा विरोधकांनी विचारला. त्यातनं काय काय आणखीन काय काय गोष्टी म्हणजे संजय राऊत अनेकांनी स्वप्न रंगवली काय काय कसं होतंय महाराष्ट्रामध्ये बघा कसं यांचं काहीच चाललेलं नाही आहे. आता 20 जागा भारतीय जनता पार्टीने जाहीर केल्या तर 20च जाहीर केल्या, बाकीच्या काय जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या पद्धतीने काम करत असतो, त्याची एक स्ट्रॅटेजी असते आणि त्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने उमेदवार जाहीर करत असतो. केशवराव एकीकडे ही देखील चर्चा केली जाते की ज्यांची इच्छा नव्हती त्यांना तुम्ही लोकसभेत पाठवताय, त्याच्यात दुसरी बाजू अशी सांगितली जाते की राज्यात त्यांना ठेवायचं आहे म्हणून केंद्रात पाठवा. म्हणून सुधीर भाऊंनी सुद्धा एका कार्यक्रमात जाहीरपणे म्हणलं की ज्या सभागृहाची चौकट त्याचं लाकूड आम्ही आमच्या ठिकाणाहून पाठवलेलं आहे, त्या चौकटीतनं जाण्याची भीती जी ती माझ्या मनातनं काढून टाका. पण झालं वेगळंच, नाव घोषित झालंय. असं आहे भारतीय जनता पार्टीत सुधीरभाऊंचं पुढचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं पाहिजे. किंवा असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये पार्टी सर्वतोपरी आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्याला काय वाटतं, कार्यकर्त्याची भावना ही नक्कीच आहे. पण आम्ही गोष्टी पाळतो. आमचं तुम्ही घोष